नमस्कार महाराष्ट्र, चला जाणून घेऊया 28 जून 2026 रोजीच्या महाराष्ट्रातील सविस्तर हवामान अंदाज. राज्यात मान्सून सक्रिय असून बहुतांश भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण कायम आहे. कोकण घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याची शक्यता देखील आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार सरी पडू शकतात. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये चांगल्या सरींची नोंद होऊ शकते. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडू शकतात. काही ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून काही भागांमध्ये जोरदार सरी पडू शकतात. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता 28 जून 2026 रोजीच्या महाराष्ट्रातील जिल्हानिहाय हवामान अंदाज. अशाच अचूक आणि विश्वासार्ह हवामान अपडेटसाठी महाराष्ट्र हवामान लाईव्हला सबस्क्राईब करा. धन्यवाद.